राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. 90s बॉलिवूड भजन क्लबिंग उत्साहात संपन्न. भजन भक्तीचा मंत्रमुग्ध सुरेल संगमचा पनवेलकरांनी घेतला आनंद. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल स्मार्ट मम्मीज यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल स्मार्ट मम्मीजच्या 10व्या वार्षिक दिनानिमित्त 90s बॉलिवूड भजन अँड क्लबिंग वेअर डिव्होशन मीट सेलिब्रेशन या अनोख्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन गुरुवार 9 एप्रिल रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे करण्यात आले. मिहीर व जय या जोडगोळीचे सादर केलेल्या बॉलिवूड भक्ती भजनांच्या सुरेल संगमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात पनवेलकरांनी क्लबिंगचा अनोखा आनंद लुटला. कार्यक्रमाला सौ शकुंतला रामशेठ ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, सौ अर्चना परेश ठाकूर यांच्यासह भाजप युवा नेते प्रीतम दादा म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उत्तर रायगड उपाध्यक्ष गणेश कडू, शिवसेनेचे नगरसेवक रामदास शेवाळे, माजी महापौर नगरसेविका कविता चौतमोल, नगरसेविका कुसुम पाटील, नगरसेविका शिवानी घरत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रसिद्धी भागीदार म्हणून जिना इशिका नाम या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक नगरसेवक दीपक सोनी तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहयोग लाभला. पनवेल स्मार्ट मम्मीजच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण करून त्यांच्या कलागुणांना वाव देणे, व्यावसायिक पाठबळ, सहली व विविध कौटुंबिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे कविता ठाकूर यांनी सांगितले. संस्थापिका शीतल ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कविता ठाकूर, नीता कोटक, मेघना भानुशाली, नैना भांटिया, भूमिका पारमार, नेहा गांधी व महिला सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. आणि एवढं सुंदरसं कार्यक्रमाचं ऑर्गनायझेशन केलं ते मी शीतलजी ठक्कर यांना मंचावरती या ठिकाणी आमंत्रित करतोय. जरा शीतल ठक्कर यांचं देखील जोरदार टाळ्यातून आपण मनापासून स्वागत या ठिकाणी करूया प्लीज. पनवेल स्मार्ट मुव्हीज ज्याला आपण प्रेमाने PSM म्हणतो, शीतल ठक्कर यांनी स्थापन केलेल्या PSMची सुरुवात महिलांना एकत्र आणण्याच्या साध्या उद्देशाने झाली होती आणि गेल्या 10 वर्षात तो एक उत्साही मंच बनला आहे जो एकत्रितपणा, कौशल्य आणि समुदाय भावना साजरी करतो. या एका छताखाली आम्ही यशस्वीरित्या 50 पेक्षा अधिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. कुटुंबीय कार्यक्रम, मुलांचे उपक्रम, महिला उद्योजकांसाठी व्यासपीठ, लोकप्रिय मिसेस पनवेल स्पर्धा, वॉकथॉन, क्रीडा स्पर्धा असे अनेक संस्मरणीय कार्यक्रम केले. आज या ठिकाणी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल स्मार्ट मम्मीज या संयुक्त म्हणजे कोलॅबोरेशनमध्ये हा जो भजन आणि बॉलिवूड असा मिक्स सेलिब्रेशन जो इथे आपण आयोजित केलेला आहे आणि ते आयोजन करण्यासाठी शीतल ठक्कर यांनी जे काम केलेलं आहे त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. त्यांचा नेहमीच प्रत्येक कार्यक्रम हा अगदी एन्थुझियाझम, एक्साइटमेंट आणि जाऊन बघण्यासारखा हवा असा असतो आणि त्याच्यामुळेच आज आपला हा ऑडिटोरियम सुद्धा एवढा भरलेला आहे. म्हणजे भक्ती असेल तरी आणि बॉलिवूड असेल तरी आणि त्याचा संगम असेल तो फिर क्या कहना, या ह्याच्यातच सगळेजण आपण इथे आलेलो आहोत आणि हा कार्यक्रम खरोखर खूप मनापासून सगळेजण एन्जॉय करतायत. अगदी टाळ्यांचं वाजवणं कोणालाही सुटत नाही असं प्रत्येकाचे हात त्या भक्तिमय सॉंग्समध्ये रमून गेलेले आहे आणि असेच कार्यक्रम यापुढेही शीतल आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्यातर्फे पनवेलकरांसाठी नक्की येत राहतील आणि अशा स्थितीने तुमचाही प्रतिसाद लाभेल अशी मी आशा व्यक्त करते. थँक्यू. 90s बॉलिवूड अँड भजन क्लबिंगचं आयोजन फडके नाट्यगृहात या ठिकाणी पाहायला मिळते. कशा प्रकारचं आयोजन आणि कुणाकुणाची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आहे? आता हा आम्ही जो कार्यक्रम घेतलेला आहे भजन क्लबिंगचा, तर आमचं PSM जो ग्रुप आहे पनवेल स्मार्ट मम्मीज त्याच्या या अध्यक्ष आहेत शीतल ठक्कर आणि मी कविता ठाकूर. तर ह्या PSM ग्रुपला 10 वर्ष झालेली आहेत. तर 10th एनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी हे पनवेलकरांसाठी एक आगळा वेगळा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम असा आम्ही घेऊन आलेलो आहे. बॉलिवूड भजन क्लबिंग आणि रामशेठ ठाकूर विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, कारण वर्षाताई आणि प्रशांतदादा ठाकूर यांनी ह्या कार्यक्रमाला खूप म्हणजे आम्हाला प्रोत्साहन दिलं की तुम्ही हा कार्यक्रम पनवेलकरांसाठी घ्या आणि काहीतरी एक वेगळं देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. कशा प्रकारची संगीताची मैफिल आज असणार आहे किंवा कोणता तुम्ही आपण संगीतकार कोण असणार आहे तिथे? हां, सर्वप्रथमचं गाजलेले जय आणि मिहीर
हे जे आहेत हे आत्ताच्या पिढीला अभंग म्हटलं की ते लोक काय ऐकण्याच्या स्थितीत नसतात. त्याच्यामुळे तेच अभंग आणि देवाची जी गाणी असतात ती आगळ्या वेगळ्या पद्धतीने कशी तरुणांपर्यंत पोचवायची आणि ज्येष्ठांना पण कसा आनंद द्यायचा, हे जय मिहीरचं हे वैशिष्ट्य आहे. आणि आता पण ते पूर्ण म्हणजे जगभरात ते प्रसिद्ध आहे. यूट्यूबवर म्हणा, सगळ्या चॅनलवर म्हणा, त्यांचं हा अभंगवाणी ही चालते आणि ती पण मॉडर्न पद्धतीने चालते. आपल्याला लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत ऑडियन्स जर खेळून ठेवायची असेल तर नुसतं अभंगवाणी ठेवलं तर ऑडियन्सला काही मजा येणार नाही. त्यामुळे 2 तास ऑडियन्स खेळून ठेवण्यासाठी हे सगळ्या टाईपचं मनोरंजनात्मक कार्यक्रम असा हा जय आणि मिहीर घेऊन आलेले आहेत. पनवेल स्मार्ट मम्मीज कशा प्रकारे पनवेलकरांना भविष्यात आनंद देईल आणि आपल्या माध्यमातून कशा प्रकारचं कार्य पनवेलकरांसाठी भविष्यात राहील? नावच ते आहे की पनवेल स्मार्ट मम्मीज ज्या आहेत, ज्या पनवेलमध्ये राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर आम्ही शारीरिक म्हणा, पारिवारिक म्हणा किंवा सांस्कृतिक म्हणा, कारण आम्ही शिबिर वगैरे पण मध्ये मध्ये घेत असतो आणि गृहोद्योग करण्यासाठी महिलांना स्टॉल उपलब्ध करून देतो. त्याच्यासाठी आम्ही आता 25 आणि 26ला नाईट फ्लेम मार्केट सुद्धा आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. आणि पनवेल स्मार्ट मम्मीचं नाव हे पनवेलमध्ये घराघरात जातं आहे. भजन आणि बॉलिवूडचे 90s, 2000, अर्ली 2000 आणि इंडी पॉप सगळं गाणे त्यांना एकूण भेटणार आहे आणि आम्ही खूप आनंदित आहे इथे परफॉर्म करायला आणि आम्हाला खूप छान वाटते. इथे आम्ही 5 वर्षातून इथे येत आहे आणि हे आमचा फेवरेट स्पॉट आहे परफॉर्म करायला. आज पनवेल स्मार्ट मम्मीज आहे, त्यांनी तुम्हाला अशा प्रकारे संधी दिलेली आहे. सगळ्यात प्रथम त्यांच्या कसे आभार मानाल? आम्ही त्यांचा खूप खूप आभार मानतो. त्याने आम्हाला मतलब एव्हरी स्पॉट या एव्हरी जगामध्ये सपोर्ट केला आहे. की कुठेही असते, ती आमच्या म्युझिक असते की ड्रामा असते की काही असते, त्याने आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. जय आणि मिहीर ही जोडी पनवेलकरांना कशा प्रकारचा क्लबिंग आनंद देणार आहे? क्लबिंग आनंद देणार आहे ती आपण लाईव्ह आता बघणार की कसा त्याला आनंद येते आणि कसं ते ताड्या वाजवतात आणि सिटी मारतात की आपण आता लाईव्ह इथे हे बघूया. एक बॉलिवूड आणि भजन असे 2 प्रेक्षक वर्ग किंवा दोन्ही प्रेक्षक वर्ग कंबाईन आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या माध्यमातून कशा प्रकारचं एक स्किल जनतेला प्रेझेंट करता आपण? आता काय झालं आहे की आम्ही कंटिन्यूस भजन करतो तो ते मतलब ऑडियन्सला लाईक मोनोटोनस होतात आणि बॉलिवूडमध्ये ते बी मोनोटोनस होतात. तो आम्ही त्यांना मिक्स केला आहे, क्लब केला आहे की दोन्ही बॉलिवूड आणि भजन की दोन्ही प्रकारचे आम्ही जॉनर घेऊन एक शो इथे करणार आहे आणि त्याला खूप प्रेक्षकांना खूप आनंद येणार आहे. बॉलिवूड अँड भजन क्लबिंगचा पनवेलमध्ये या ठिकाणी आयोजन स्मार्ट मम्मीच्या माध्यमातून पाहायला मिळते. कशा प्रकारचं हे आयोजन असेल आणि युवा पिढीसाठी आपण काय संदेश द्याल? पहले तो अभी जो कल्चर चल रहा है आज की जनरेशन में, उसमें जो हमारे रूट्स हैं इंडियन म्यूज़िक के वो कहीं ना कहीं गायब हो रहे हैं. तो हमने सोचा कि भजन के साथ उनको बॉलीवुड गाने भी दें ताकि वो एटलीस्ट उस हिसाब से वो भजन भी सुन सके और हमारे रूट से वापस रिकनेक्ट कर सके और ये जो हमारा कल्चर है वो आगे बढ़ सके. बहुत सारे यंगस्टर फास्ट लाइफस्टाइल है तो मानसिक तनाव में रहते हैं, तो इनके लिए मनमुराद आनंद के वजह से क्या बेनिफिट्स रहेंगे? देखिए बेनिफिट्स तो है इसमें बहुत सारे, क्योंकि एक भगवान का नाम लेने से वो जो धुन है, जो भजन है, वो लेने से ऑटोमेटिकली मेंटली आपको पीस मिलता है. तो बेनिफिट्स तो इसमें बहुत सारे हैं कि वो जो लाइफ उनकी फास्ट चल रही है उसमें एक ब्रेक आ जाता है और ईश्वर की कृपा हो जाएगी तो उनका लाइफ भी बहुत अच्छी हो जाएगी. तो उनको भी बेनिफिट है और गा के हमको भी बेनिफिट है. मी आपण आज सर्वांचं श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल स्मार्ट मम्मीच्या वतीनं आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा बोलूया ज्या कार्यक्रमाचा आनंद आपण या ठिकाणी घेतोय, अर्थात बॉलिवूड आणि भजन क्लबिंग. तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, राम म्हणा, सीताराम म्हणा, ओ राम म्हणा, सीताराम म्हणा, हरे राम म्हणा, सीताराम म्हणा. जी चलना हनुमान के बिना, दुनिया चलना श्री राम के बिना, राम चलना हनुमान के बिना, ओ दुनिया चलना श्री राम के बिना, राम जी चलना हनुमान के बिना, दुनिया चलना श्री राम के बिना, राम जी चलना हनुमान
हनुमान के बिना, ओ हनुमान के बिना, हनुमान के बिना, हनुमान के बिना, हनुमान के बिना, हनुमान के बिना दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना। जब से रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है, जब से रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है। अरे रावण मरे ना, ओ मरे ना, रावण मरे ना, मरे ना, मरे ना, रावण मरे ना श्री राम के बिना, और लंका जले ना हनुमान के बिना, रावण मरे ना श्री राम के बिना, लंका जले ना हनुमान के बिना, ओ हनुमान के बिना, हनुमान के बिना, हनुमान के बिना, हनुमान के बिना, ओ हनुमान के बिना, हनुमान के बिना, हनुमान के बिना, हनुमान के बिना, ओ हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना, हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना, राम चले ना हनुमान के बिना। प्यास आती नहीं, ऐसा लगे जैसे कि तुम असली जहर कोई पिए जाए, मुझे कोई लिए जाए, शाम बस करो मत हो